पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन शक्ती संदर्भात देशाला उद्देशून केलेल्या संबोधनाविषयी निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले। त्यासाठी निवडणूक आयोगाने चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। या समितीमार्फत मोदींच्या संबोधनाची चौकशी केली जाणार आहे। देशात निवडणूक आचारसंहिता लागू असून मोदींच्या या संबोधनामुळे आचारसंहितेचा भंग तर झाला नाहीये ना, याची चौकशी केली जाणार आहे। निवडणूक आचारसंहितेच्या कलम 7 अंतर्गत ही चौकशी होणार आहे। भाजपचे बंडखोर नेते आणि प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। शत्रुघ्न सिन्हा हे पाटणा साहिब मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेत। भाजपमध्ये राहूनही त्यांनी कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे। बंडखोरीची शिक्षा म्हणून यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांचं तिकीट कापण्यात आलंय। पाटणा साहिबमधून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना संधी देण्यात आली आहे। यावेळेला संतापलेल्या शत्रुघ्न सिन्हा हे काँग्रेसचा हात हातात घेणार असल्याची चर्चा होती। काही दिवसांपूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट करून आता काँग्रेसयुक्त भारताची वेळ आली आहे म्हणत संघर्षाचा एल्गार केला होता। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींचा 3 दिवसांचा प्रचार दौरा आजपासून सुरू झालाय। काल त्यांनी अमेठीतल्या मुसाफिरा खाना येथल्या इनाहुनामध्ये प्रचार केला। आज त्यांचा संपूर्ण दिवस रायबरेलीमध्ये असणार आहे। रायबरेली हा त्यांचा आणि सोनिया गांधी त्यांच्या आई सोनिया गांधींचा मतदारसंघ आहे, तर उद्या म्हणजे तिसऱ्या दिवशी ते अयोध्येमध्ये असणार आहेत। तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची एक वेगळी बाजू समोर आली आहे। दिल्लीच्या हुमायूं रोडवर एका पत्रकाराचा अपघात झाला। राहुल यांचा ताफा तिथूनच जात होता। त्यांनी ताफा थांबवला, पत्रकाराला आपल्या गाडीत बसवलं आणि त्याला एम्स हॉस्पिटलमध्ये सोडलं। सर 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 हे ईश्वर हो गया। आपण बघतोय नगरमधली बातमी आहे। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगरमध्ये खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली आहे। उमेदवारी न मिळाल्यानं खासदार दिलीप गांधी नाराज आहेत। त्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचं कळतंय। विखेंचा मुलगा सुजय विखे भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार आहे। तिकीट कापल्यामुळे नाराज असलेल्या दिलीप गांधींची राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। खासदार दिलीप गांधींशी आपण चर्चा केली असून त्यांचाही आपल्याला पाठिंबा असल्याचं सुजय विखेंनी नुकतंच म्हटलं होतं। त्यामुळे राधाकृष्ण विखेंची ही भेट ही नाराजी दूर करण्यासाठीच तर नव्हती ना, असाही प्रश्न उपस्थित होतोय। अधिक माहिती घेऊयात, आमचे नगरचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्या सोबत आहेत। साहेबराव, नगरमध्ये चाललंय काय आपण बघतोय? नाराज दिलीप गांधींची भेट आता राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली आहे। संदीप, अहमदनगर नगर लोकसभा मतदारसंघाची जवळपास महिन्याभरापासून चर्चा आहे। तशा बातम्या पण येत आहेत, थोडं सेन्सिटिव्ह पण आहे, कारण एकीकडे पवार विरुद्ध विखे असं समीकरण आहे आणि त्यातच तीन वेळेस खासदारकी भोगले, 15 वर्ष त्यांनी खासदारकी भोगली असे दिलीप गांधी यांचं अचानक तिकीट कापण्याने ते नाराज आहे। किंबहुना ते जेव्हापासून सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली तेव्हापासून अहमदनगरचं बीजेपी कार्यालय दिलीप गांधी हे शहराध्यक्ष आहेत, ते सुद्धा जाऊ शकले नाही। म्हणजे यांची टोकाची नाराजी होती, ती नाराजी दूर करण्यासाठी बीजेपीकडून प्रयत्न होता। पण काल सुजय विखे पाटील यांचे वडील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीप गांधी यांच्या घरी निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे। जवळपास पाऊण तास चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये दिलीप गांधींनी असं वक्तव्य केलं होतं की माझ्याशी बोलण्याकरता ते आले होते, परंतु वेळेवरती योग्य निर्णय घेईन, कारण दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुरेंद्र गांधी यांनी सुद्धा मी अपक्ष निवडणूक लढवणार असं जाहीर केलं आहे। त्यामुळे दिलीप गांधी म्हणतात मी पक्ष निष्ठावान आहे, पक्षाबरोबर काम करणार। पण सुरेंद्र जे आहे गांधी यांना ते कशी बोलतात, त्यांच्याशी काही चर्चा करतात हे पाहावं लागेल। परंतु काल 1.5 तास जवळ पाऊण तास झालेल्या चर्चेमध्ये दोघंही समाधानी वाटले आणि त्यामुळे त्यांनी सुजय विखेंकरता त्यांच्याकडे मनधरणी केली अशी चर्चा आहे। त्यामुळे विखे पाटील यांनी आज काय भूमिका घेतली हे पाहावं लागेल, कारण काँग्रेसकडून विखे पाटील हे स्टार प्रचारक आहे महाराष्ट्रामध्ये। त्यांनी जे विखे खासदार जे आहेत दिलीप गांधी यांची चर्चा केल्यामुळं एका वेगळ्या चर्चेला उधाण आलंय। संदीप, अगदी धन्यवाद साहेबराव तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।
उदयनराजे यांनी साताऱ्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता। या कार्यक्रमाला जयंत पाटील, शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांनी एकमेकांना उपमा देताना हशा पिकला। पाहुयात नेमकं काय बोलले। खासदार साहेबांचा सध्या परवा पण डायलॉग त्यांनी मारलाय की एक बार मैंने कमिटमेंट कर दी तुम्हें खुद की भी नहीं सुनता। तो महाराज आमचं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता हूँ। त्यामुळे तुम्ही कुठली काळजी करू नका, मी एकतर कमी बोलतो त्यामुळे आता सध्या मार्केटिंगचाच विषय सगळा, कारण सगळं राजकारण मार्केटिंगवरच चाललंय। त्यामुळे नक्कीच खासदार साहेब आम्ही आपल्याबरोबर आहोत। मी विचार करत आता त्यानंतर शशिकांतनी श्रीकृष्णाची उपमा आणि ते मला आता माझ्यासाठी काय उरलं नाही। विचार करत होतं, म्हणलं आता काय आता शिल्लक काय राहते। आता काय जरा सगळे बुद्धिवादी आहेत, एवढी काय माझ्याकडे बुद्धी नाही। विचार करणं आपण आपल्या बुद्धीप्रमाणे काहीतरी विचार केला। माझी आणि शिवेंद्रांची आमची टॉम अँड जेरीची जोडी कशी आहे सांगतो। तुझ्याशिवाय कर्मना आणि तुझ्याशिवाय जमना